Good morning, dear students. Today we are going to learn one important part of your question paper is that question number 3A and B, that is poet and related to poetic devices. तुमच्या प्रश्नोत्तरीमध्ये क्वेश्चन नंबर 3A जो आहे तो कवितेशी संबंधित असणारा प्रश्न 3A आणि 3B असे दोन उपप्रश्न त्यामध्ये असणार आहेत आणि हा जो प्रश्न आहे तो 10 मार्कासाठी असणार आहे. 5-5 मार्काचे दोन प्रश्न त्यामध्ये डिवाइड केलेले असणार आहेत. क्वेश्चन नंबर 3A मध्ये एक कविता तुमच्या आकलनासाठी दिलेली असेल, त्याच्या खाली 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत आणि त्यानंतरचा क्वेश्चन 3B मध्ये यामध्ये आपल्याला कवितेचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन करायचं आहे. यामध्ये कवितेचं नाव, कवी, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया वगैरे ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये लिहायच्या आहेत. आणि या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोएटिक डिव्हाइसेस. आपण ज्यावेळेला कविता शिकतो ती कविता शिकत असताना त्यातील आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यामध्ये दडलेल्या पोएटिक डिव्हाइसेसची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द, राईम स्कीम म्हणजे यमक रचना कशी आहे कवितेमध्ये केली गेलेली, आणि फिगर ऑफ स्पीच भाषिक अलंकारांचा, कोणत्या भाषिक अलंकारांचा वापर केला गेला आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि परीक्षेत सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A आणि B हा प्रश्न सोडवत असताना या गोष्टी जर माहित असतील तर आपल्याला तो प्रश्न सोडवणं सोपं जातं. त्या अनुषंगाने आपण पोएटिक डिव्हाइसेस मध्ये आज रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, राईम स्कीम म्हणजे काय आणि फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय आणि कोणते फिगर ऑफ स्पीच आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आपण बघणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिला आपण रायमिंग वर्ड्स या ठिकाणी बघणार आहे. रायमिंग वर्ड्स मध्ये आपण बघितलं बघा, रायमिंग वर्ड्स मध्ये तुम्हाला एक कविता दिलेली आहे त्या ठिकाणी, आणि रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे, कुठे शोधायचे, खरं तर या प्रकारचे प्रश्न तुम्ही अगदी इयत्ता 5वी पासून सोडवताय. रायमिंग वर्ड्स तुम्हाला आता 10वीला नंतर सांगणं आवश्यकता नाही, परंतु याच्याशी रिलेटेड आपल्याला पुढे राईम स्कीम बघायची आहे म्हणून आपण नेमकं रायमिंग वर्ड्स म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी बघणार आहे. तर यापूर्वी सुद्धा तुम्ही रायमिंग वर्ड्स बऱ्याच वेळा शोधलेले आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे कवितेच्या ओळीच्या शेवटी येणारा शब्द ज्यातून कवितेत एक प्रकारचा लय साधण्याचा प्रयत्न केला जातो, कवितेमध्ये नाद माधुर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, यालाच इंग्रजीमध्ये आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. यातून एक प्रकारचा संगीत निर्माण होते, एक प्रकारचं नाद माधुर्य निर्माण करण्याचा किंवा लय निर्माण करण्याचा प्रयत्न या शब्दातून केला जातो. आता इथं बघा, आवर वर्ल्ड इज ऑलवेज चेंजिंग, कॉन्स्टंटली रिअरेंजिंग. आता या दोन पहिल्या ओळींचं जर आपण बघितलं तर चेंजिंग अँड रिअरेंजिंग या शब्दातून एक प्रकारचा लय निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. फ्रॉम ओशन डेप्थ्स टू माउंटेन पिक्स, मदर नेचर मूव्स अँड स्पीक्स, पिक्स अँड स्पीक्स या दोन शब्दातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ह्या दोन शब्दांच्या मध्ये राईम असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच नेहमी लक्षात ठेवा, राईम शब्द ज्यावेळी तुम्हाला लिहायचा असतो, कवितेच्या ओळीच्या शेवटी येणारे शब्द ज्या शब्दांमध्ये उच्चार एकसारखा असतो त्या शब्दांना आपण यमक असं म्हणत असतो, यमक असं म्हणत असतो. बघा, आपण रायमिंग वर्ड्स बघितले. रायमिंग वर्ड्स कवितेच्या ओळीच्या शेवटी असतात आणि त्यातून एक प्रकारची लय निर्माण करण्यासाठी हे शब्द अगदी व्यवस्थितपणे रचलेले असतात. हे आपण यापूर्वी रायमिंग वर्ड्स हे बघत असताना बघितले. पण नेमकी राईम स्कीम कशी असते तर राईम स्कीम बघा, कवितेच्या ओळीत शेवटी जो शब्द असतो त्या शब्दांचा एक विशेष असा एक पॅटर्न तयार केलेला असतो आणि त्यालाच आपण राईम स्कीम असं म्हणतो. विशेष रचना या शब्दांची असलेली आपल्याला दिसून येते. मग आता तुम्ही म्हणा राईम स्कीम शोधायची कशी, एखाद्या कवितेची राईम स्कीम कशी शोधायची, तर त्या कवितेतल्या 4 ओळी किंवा एक स्टांजा तुम्ही घ्यायचा आहे, त्या स्टांजामधील सगळ्यात शेवट त्या ओळीच्या शेवटी असणारे शब्द कोणते आहेत ते बघायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना A, B अशी नावं देत जायची आहेत. आता उदाहरणार्थ बघा, upon a nice mid spring day,
या ठिकाणी डे हा शब्द शेवटी आहे, या कवितेच्या ओळीचा शेवटीचा शब्द डे आहे, आपण त्याला ए दिलं. त्यानंतर लेट्स टेक अ लुक नेचर्स वे. आता पहिल्या शब्दाच्या उच्चारासारखाच जर दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द असेल तर त्याला तेच एच म्हणायचंय. तसं जर नसेल, ए सारखा उच्चार नसणारा शब्द नसेल तर त्याला आपण बी म्हणायचंय. पण इथं आपण जे उदाहरण बघितलंय त्यामध्ये बघा डे आणि वे ह्यांचा उच्चार एकसारखा आहे, म्हणून ह्याला पण आपण ए म्हणलेला आहे. त्यानंतर तिसरी ओळ बघा ब्रीथ द सेंट ऑफ फ्रेश एअर. आता वे डे यासारखा याचा उच्चार आहे का? नाहीये, तर याचा उच्चार एअर असा आहे, म्हणून आपण त्याला बी म्हणलं. त्यानंतर चौथी ओळ बघा फील द ब्रीज विदिन युअर हेअर. आता आपण ज्याला बी म्हणलं तिसऱ्या ओळीमध्ये शेवटचा जो शब्द होता एअर, त्याच्याशीच रायमिंग साधणारा हेअर हा शब्द सुद्धा आहे, त्यामुळं त्याला आपण बी म्हणणार आहे. म्हणजेच या कवितेची रायमिंग स्कीम असणार आहे ए ए बी बी. या पद्धतीने आपल्याला राईम स्कीम शोधायची आहे. राईम स्कीम शोधत असताना कवितेच्या ओळीचा शेवटचा जो शब्द असतो त्याला ए बी या क्रमानं आपण नाव देत जायचे आणि त्यावरनं आपल्याला त्या कवितेची रायमिंग स्कीम कोणती आहे ते लक्षात येतं. म्हणजेच पहिल्या ओळीचा शेवटचा जर शब्दाचा जो उच्चार आहे तसाच उच्चार जर दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाचा असेल तर त्याला पुन्हा ए म्हणायचा आहे, तो नसेल तर त्याला बी म्हणायचा आहे. त्यानंतर जसं जसं पुढचे शब्द शेवटच्या ओळीचे येत जातील त्यानुसार त्यांना ए ए किंवा बी अशी नावं देत जायची आहेत. यावरनं आपल्याला त्या कवितेची राईम स्कीम कोणती आहे हे लक्षात येत असतं. आता आपण या ठिकाणी राईम स्कीम पहिला प्रकार बघितला ए ए बी बी. आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बघा ही राईम स्कीम कशी आहे. पुन्हा एकदा बघा, आपण नाईस मिड स्प्रिंग डे इथं आपण ए म्हणलं. त्यानंतर लेट्स टेक अ लुक नेचर्स वे. आता डे सारखाच वेचा पण उच्चार आहे म्हणून पण आपण त्याला ए म्हणलं. त्यानंतर तिसरी ओळ बघा ब्रीथ द सेंट ऑफ फ्रेश एअर. फ्रेश एअर, एअर ह्या कवितेतला ओळीचा शेवटचा शब्द आहे. एअर या शब्दाचा उच्चार वे किंवा डे सारखा नाही आहे म्हणून आपण त्याला बी म्हणलं. आणि या चौथ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे हेअर, याचा उच्चार एअर सारखाच आहे, म्हणजे तिसऱ्या ओळीतल्या शेवटच्या शब्दासारखाच आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की आपण याला बी असं म्हणलं. यावरून या कवितेची रायमिंग स्कीम आहे ए ए बी बी. पुढची रायमिंग स्कीम आहे बघा ए बी ए बी. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं रायमिंग स्कीम कशी शोधायची आहे. कवितेच्या ओळीचा शेवटचा शब्द बघायचा आहे आणि त्यानुसार त्याला ए बी किंवा सी अशा आपण वेगवेगळे राईम पॅटर्न देत जायचं आहे. आता या ठिकाणी कविता दिलेली आहे बघा सम टाइम आय ड्रीम दॅन आय कॅन फ्लाय आय लिफ्ट अँड फ्लॅप माय आर्म्स जस्ट सो अँड सून आय एम सोअरिंग इन द स्काय ग्रेस लाईक अ बर्ड आय गो. या कवितेमध्ये जर शेवटचे शब्द आपण बघितले फ्लाय याला आपण ए म्हणलं. या पहिल्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखाच दुसऱ्या ओळीतील उच्चार आहे का? नाहीये, इथं आहे सो, त्यामुळे आपण त्याला म्हणलं बी. आता तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द बघा स्काय, याचा उच्चार पहिल्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखा आहे का? निश्चितपणे आहे, म्हणून त्याला आपण दिलं ए. त्यानंतर पुढे शब्द जर बघितला आपण चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे त्याचा उच्चार तिसऱ्या ओळीतील शब्दासारखा आहे का? नाहीये, तर त्याचा उच्चार दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखा आहे. म्हणजेच फ्लाय स्काय सो गो. म्हणजे इथं राईम स्कीम कशी ठरवली आहे बघा फ्लाय ए सो बी स्काय ए. कारण फ्लाय आणि स्काय यांचा उच्चार एकसारखा आहे त्यामुळे त्याला ए ए असं आपण राईम पॅटर्न दिलेला आहे. आणि गो आणि सो यांचा उच्चार एकसारखा आहे त्यामुळे आपण त्याला बी हा राईम पॅटर्न दिलेला आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की ही जी कविता आहे ही ए बी या राईम पॅटर्न मधली असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच ए बी हा राईम पॅटर्न मधला दुसरा प्रकार आपण बघितला. राईम स्कीम मधला पुढचा प्रकार आहे बघा ए बी सी बी. यापूर्वी आपण ए बी त्याचबरोबर ए बी
यासारखे राईमचे 2 पॅटर्न बघितले. आता हा तिसरा पॅटर्न आहे ABCB. आता हा राईम पॅटर्न कसा आहे बघा. आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं तुमच्या लक्षात येईल. हिअर इन युअर आर्म्स इज वेअर आय बिलॉंग, द ब्युटिफुल ऑफ युअर हार्ट इज लाईक अ ब्युटिफुल सॉन्ग. यामध्ये या कवितेच्या ओळीचे शेवटचे शब्द बघा. आर्म्स याला आपण ए म्हणलेला आहे. या शब्दासारखाच या ओळीत दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाचा उच्चार आहे का? नाहीये, म्हणून आपण त्याला बी म्हणलेला आहे. बिलॉंग बी. त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे हार्ट. याचा उच्चार सुद्धा पहिल्या 2 ओळीतल्या शेवटच्या शब्दांसारखा आहे का? नाहीये, म्हणून आपण त्याला म्हटलंय सी. आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे सॉन्ग. याचा उच्चार मात्र दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखा म्हणजेच बी सारखा आहे. म्हणून या कवितेची राईम स्कीम आहे ABCB. ABCB. बघा, ए इथं आर्म्स हा शब्द आहे. या ठिकाणी ए आपण सुरुवातीला म्हटलं. पहिल्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखा दुसरा शब्द नाहीये, म्हणून त्याला आपण बी म्हणलं. त्यानंतर तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द सुद्धा पहिल्या 2 ओळींसारखा नाहीये, म्हणून आपण त्याला सी म्हणलं. आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द जो आहे त्याचा उच्चार मात्र दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखा म्हणजेच बी सारखा आहे, म्हणून आपण त्याला बी म्हणलं. यावरनं आपल्याला राईम स्कीम कशी लक्षात येते बघा. ABCB. ABCB याचे उदाहरण आहे. आता या राईम स्कीम मधला चौथा प्रकार आहे AABA. बघा, या राईम स्कीम मध्ये कशी रचना असते बघा. आता इथलं उदाहरण आपण पहिल्यांदा बघूया. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. आता या 4 ओळीमधील शेवटचे शब्द आपण बघूया. नो या शब्दाला आपण ए हा राईम पॅटर्न दिलाय. बघा, याच्यासारखाच दुसऱ्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा उच्चार आहे का? दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे दो. नो दो रायमिंग जुळत आहे, म्हणून आपण त्याला ए हा राईम पॅटर्न दिलाय. तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे हिअर. पहिल्या 2 ओळीच्या शेवटच्या शब्दासारख्याचा उच्चार आहे का? तर नाहीये, म्हणून आपण त्याला बी म्हणलंय. आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे स्नो. स्नो याचा उच्चार पहिल्या 2 ओळीतल्या म्हणजे ए सारखाच असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या कवितेचा राईम पॅटर्न आहे AABA. येते का लक्षात बघा. नो दो हिअर स्नो हे या ओळीचे शेवटचे शब्द आहेत. आणि यांचा राईम पॅटर्न कसा आहे तो बघा. नो दो ए आपण म्हणलंय. हिअर याचा उच्चार वेगळा आहे, त्यामुळे आपण बी दिलंय. आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे स्नो. यावरून आपल्या लक्षात येते की या कवितेचा राईम पॅटर्न आहे AABA. स्टार्ट. यमक रचनेमध्ये 5वा प्रकार आहे फ्री वर्सचा. फ्री वर्स म्हणजे कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचं यमक नसतं. म्हणजे जसं आपण बघितलं यमकचे वेगवेगळे पॅटर्न आपण बघितले, त्यामध्ये AABB किंवा ABAB, ABCB, AABA. यावरून आपल्याला राईम पॅटर्न कसा शोधायचं हे लक्षात आलं. पण काही कविता अशा असतात की ज्यामध्ये यमक शब्दच वापरलेले नसतात, म्हणजे कवितेच्या ओळीच्या शेवटी यमक कुठं जुळतच नसतं. अशा कवितांना आपण फ्री वर्स मधल्या कविता असं म्हणतो. एकंदरीत आज आपण प्रामुख्याने रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, त्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार, राईम स्कीम जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3A साठी, ए आणि बी साठी ह्या राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स आपल्याला महत्वाचे आहेत. यामध्ये अजून एक मुद्दा फिगर ऑफ स्पीचचा येतो. तो फिगर ऑफ स्पीचचा मुद्दा आपण उद्या बघणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बघा, राईम स्कीम मध्ये पुन्हा एकदा AABB, ABAB, ABCB, AABA आणि फ्री वर्स मधल्या कविता अशा प्रामुख्याने राईम पॅटर्न आपल्याला दिसून येतात. त्या व्यतिरिक्त अजून आपल्याला या कवितेच्या अनुषंगानं फिगर ऑफ स्पीच कोणते वापरले जातात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ते आपण पुढच्या तासाला बघूया. तत्पूर्वी तुम्ही याच्या अजून काही उदाहरणं तुमच्या पुस्तकातून लिहायची आहेत. ठीक, धन्यवाद.